NDT न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक SS शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो। आता पाहूया आजच्या ठळक बातम्या। नीट पेपरफुटी प्रकरणावर वंचित बहुजन आघाडीची भूमिका, गुरुवारी शहादा बंदची हाक। बहिरपूर रेशन दुकानावर गंभीर आरोप, धान्य काळ्या बाजारात विक्रीचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहाद्यात रक्तदान शिबिर। लोकनायक जयप्रकाश सूतगिरणीची दुरवस्था उघड, पाहणीवेळी अधिकारी आणि संचालक गैरहजर। रोटरी क्लब आणि शांती हॉस्पिटलच्या पुढाकाराने भव्य आरोग्य शिबिर। आता सविस्तर बातम्या। दिल्लीतील नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध, दोषींवर कठोर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवार 23 जुलै रोजी शहादा बंदचे आवाहन केले आहे। याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष लक्ष्मण निकुंभे यांनी शहादा पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले। सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शांततापूर्ण बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले असून व्यापारी, नागरिक आणि सर्व समविचारी संघटनांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे। तमाम जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करतो की जंतर मंतर येथे झालेल्या भ्याड हल्लाच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारले असून जिल्ह्यातील नागरिकांनी आपापल्या स्थापने बंद करून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावा ही नम्र विनंती करतो। NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा। शहादा तालुक्यातील बहिरपूर येथील शासकीय स्वस्त धान्य दुकानाच्या दुकानदाराविरोधात ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। लाभार्थ्यांना नियमित व पूर्ण प्रमाणात धान्य दिले जात नसल्याचा, बायोमेट्रिक अयशस्वी झाल्यास OTPद्वारे धान्य देण्याची सुविधा जाणीवपूर्वक वापरली जात नसल्याचा, तसेच धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी वळविले जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तक्रारीनुसार लाभार्थ्यांना दर महिन्याला हक्काच्या धान्यापेक्षा 1 ते 2 किलो धान्य कमी दिले जात असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही। त्यामुळे संबंधित दुकानदारावरील विश्वास उडाल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करावा, दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी आणि लाभार्थ्यांना नियमित, पूर्ण प्रमाणात व पारदर्शक पद्धतीने धान्य वितरणाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे। मला तांदूळ भेटतात तरी पण एवढे गोटे त्याच्यामध्ये, मक्कीमध्ये पण वास मारती, मक्की पण, गहू पण वास मारतात। ते खाऊन का मी आजारी पडू का? माझी फॅमिलीला पण आजारी पाडू का? गावकऱ्यांना पण आजारी पाडू का? तेच मला आता रद्द करायचं आहे। म्हणून मी ही मीटिंग शहादामध्ये तहसीलमध्ये येऊन आम्ही सर्व गावकऱ्यांनी येऊन तहसीलदारांना लेटर दिलेलं आहे कने, आणि ते आमचे बेहरपूरचे रेशनदार दुकान हे झेरॉक्स करून कने चेकशी करावी, वेळेवर भेटत नाही कने, आणि सर्व रद्द करावं, हे आमची मागणी आहे। सर्व गावकरी लोक इकडे जमा झालेले आहे। NDT न्यूजसाठी राजू मनसुरी, शहादा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे शहादा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नूह नुरानी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शिबिरात शहरातील 75 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी उद्योगपती युनुस बागवान, सामाजिक कार्यकर्ते इरफान पठाण, राजू शेख, जुनेद मणियार यांच्यासह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मदत होण्यास हातभार लागणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आज आपल्या राज्याचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज 56वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त
आपण भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चातर्फे ब्लड डोनेशन कॅम्प ठेवलेला आहे आणि लोकांनी चांगलं प्रतिसाद दिलेला आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी या दिवशी आपलं रक्त देऊन सर्वांना सहकार्य करा. धन्यवाद. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा. उंटावद होळ येथील लोकनायक जयप्रकाश सहकारी सूतगिरणीच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या ऑनलाईन लिलावाच्या पार्श्वभूमीवर सभासद व शेतकऱ्यांनी सूतगिरणीची पाहणी केली. मात्र पाहणीवेळी एकही जबाबदार अधिकारी, कर्मचारी किंवा संचालक उपस्थित नसल्याने सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाहणी दरम्यान सूतगिरणीतील अनेक यंत्रसामग्री गायब असल्याचे तसेच परिसरात जनावरे बांधलेली असल्याचे आढळून आले. कोट्यवधींच्या मालमत्तेची झालेली दुर्वस्था पाहून सभासदांनी संताप व्यक्त केला. सूतगिरणीच्या आर्थिक स्थितीबाबत माहिती देण्यासाठीही कोणीही उपलब्ध नसल्याने सभासदांमध्ये संभ्रम कायम राहिला. यावेळी बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील यांनी संचालक मंडळाच्या निष्क्रियतेमुळे 100 ते 150 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता लिलावाच्या टप्प्यावर पोहोचल्याचा आरोप केला. 22 जुलैच्या ऑनलाईन लिलावानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल. तसेच सूतगिरणी वाचविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी, कमलनगर, उंटावद होळ, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार या सूतगिरणीच्या प्रांगणामध्ये आम्ही सर्व या सूतगिरणीचे सभासद, परिसरातील शेतकरी आणि बांधवांच्या सोबत पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये या संपूर्ण वास्तूची आम्ही पाहणी केली. सर्वप्रथम मी विद्यमान चेअरमन आणि संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी कुठलाही अडथळा न आणता सर्व सभासदांना आणि आम्हाला या सूतगिरणीची व्यवस्थित पाहणी करण्याची संधी उपलब्ध करून दिली. परंतु दुःख या गोष्टीचं आहे की आज 100-150 कोटीच्या वर लिलावाला निघालेली ही सूतगिरणीच्या बाबतीमध्ये माहिती द्यायला एकही जबाबदार अधिकारी इथं उपस्थित नाही. NCDC बँकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं तर इथं कोण राहील तर त्यांनी आम्हाला MD साहेबांचं नाव सांगितलं, परंतु MD साहेब आजारी असल्यामुळे ते इथं उपस्थित नाही. संचालक मंडळ विद्यमान यांच्यापैकी कोणी उपस्थित नाही. कोणीही या सर्व सूतगिरणीची वस्तुस्थिती, आर्थिक काय परिस्थिती आहे याच्या बाबतीमध्ये कोणीही माहिती द्यायला तयार नाही. आज या सूतगिरणीच्या परिसरामध्ये संपूर्ण पाहणी करत असताना अतिशय विदारक चित्र बघायला मिळालं. संचालक मंडळ जे नवीन निवडून आलं तो 2024 यांनी कदाचित एकदाही पाय ठेवलेला नसावा अशा प्रकारची परिस्थिती आहे. जे नवीन युनिट सूतगिरणीचं आहे, जे असं म्हणतात की अतिशय अद्ययावत होतं, तिथं थोडेफार 2-4-8 कर्मचारी 2-3 महिन्यापासून कामाला येतात असं त्यांनी चित्र निर्माण केलं. परंतु एकंदरीत या सूतगिरणीला चालू करण्यासाठीचा कुठलाही प्रयत्न विद्यमान संचालकांकडून झालेला दिसून येत नाही. आम्ही परवा जी मीटिंग सर्व शेतकऱ्यांची सभासदांची घेतली त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं की विद्यमान संचालकाला ही सूतगिरणी सुरू करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही सूतगिरणी आपण सर्वांनी पुन्हा उभारणी केली पाहिजे असं प्रकारचं आव्हान वारंवार केल्यानंतर देखील कोणीही जबाबदार संचालक, कोणीही जबाबदार या संस्थेच्या वतीने बोलायला तयार नाही. ही अतिशय मोठी शोकांतिका या परिसरातील शेतकरी आणि सभासदांची आहे. जर 22 तारखेला कुठलाही खरेदीदार या सूतगिरणीत जर आला नाही, ऑक्शन जर झालं नाही, तर NCDC बँक कदाचित पुन्हा याचा लिलाव काढेल. आम्ही NCDC बँकेसोबत पुन्हा चर्चा करायला जाणार आहोत. परंतु 22 तारखेचा निर्णय जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ही सूतगिरणी कोणी घेतलेली आहे, तोपर्यंत आपण पुढचा निर्णय घेऊ शकत नाही. परंतु या शेतकरी सूतगिरणीमध्ये ज्या सभासदांचे अधिकार आहेत, ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट्स बाकी आहेत, ज्या कर्मचाऱ्यांचं जुनं पगार असतील, त्यांचं प्रोव्हिडंट फंड असतील, या सगळ्या गोष्टीचे देणे आहेत. अनेक लोकांनी ही सूतगिरणी चालू राहण्यासाठी पैसे दिलेले आहेत. ही वस्तुस्थिती नक्की काय आहे, नक्की घेणं आणि देणं या सूतगिरणीवर कोणाचं आहे हे काहीच कळायला मार्ग नाही. कोणी सांगायला बोलायला तयार नाही, अशी विचित्र परिस्थिती तयार झालेली आहे. म्हणून 22 तारखेच्या नंतर कुठल्या पद्धतीने मग कायदेशीर लढाई लढण्यासाठी आम्ही सभासदांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने कोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत. आम्ही या देशाचे सहकार मंत्री, ज्यांच्या अखत्यारीत NCDC बँक करते, मान्य या देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. राज्याचे सहकार मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांना देखील आम्ही संपर्क साधणार आहोत. कारण ही संस्था जर विकली जाणार असेल आणि कोणीच बोलणार नसेल तर याच्यामध्ये सर्वजण दोषी राहतील. NDT न्यूजसाठी राजू मंसुरी, शहादा.